ब्राह्मण म्हणून महादेवानं लंकेच्या वास्तुशांतीला बोलवलं. ब्राह्मण म्हटल्यावर दक्षिणा द्यावी. शास्त्र वेद उपनिषद तोंड पातेत रावणाचे अशी शुद्ध पूजा मांडली. असे गोड मंत्र म्हणले, देव खुश झाले. आधी शिव कसे शिव भोळा. नारद नागबाबा सांगतात सगळ्यात शिव भोळा आहे. काय मागायचं ते मागा. महादेवाने रावणाला सांगितलं. रावण म्हटले एवढंच द्यायची इच्छा आहे. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगला घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. लंका होती कोणाची? महादेवाची. झाली कोणाची? टिकली का? काय वाटतं हे जे आपण पोरींकडनं हुंडे घेतो टिकणार आहे? अरे त्याची लंका टिकली नाही. हे 2-4 लाख कुठे टिकवणार आहात? खरे पुरुष असाल तर लक्ष्मीच्या बदल्यात कधी लक्ष्मी घेऊ नका. कारण ती लक्ष्मी सगळं व्यापक सोडून तुमच्याकडे येते. जो व्यक्ती मुलींच्या बदल्यात लग्नात पैशाची अपेक्षा करतो मी त्याला पुरुष समजत नाही. जो एका स्त्रीला सुद्धा आपल्या मनगटाच्या जोरावर सांभाळू शकत नाही. जर एखादी स्त्री सगळं सोडून तुमचं घर सांभाळू शकते तर तुम्ही पुरुष असून त्या स्त्रीला साधं सामर्थ्याने सांभाळू शकता. आणि कुठल्या हिंदू धर्माच्या ग्रंथात आहे पोरीला पहिल्या बाळपणाला माहेरी पाठवायचं? सांगा एखादी ओवी मला. सांगा एखादा श्लोक मला. हे आपल्या सोयीने आपण काढलं. कशाला असले सांभाळताय? तुमचं लेकरू आहे. तुमचं नाव मोठं करणार आहे. तुमची परंपरा वाढवणार आहे. कशाला सांभाळा ना तुम्ही. कष्ट करा, मोठे व्हा. विषयाकडे तेव्हा एवढी ताकद माझ्यात आहे. कोणापर्यंत मस्तक व्हायची गरज पडू नये. माझ्यासाठी सर्वच तू असावा. मी तुझ्या चरणी चाकर व्हायला तयार. तू कुठल्याही रूपामध्ये येऊन तुझ्या चरणावर मस्तक ठेव. तू कसाही आवडतोयस मला. करारविंदेन पदाटपिंडम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. मला माहित आहे कुठल्याही रूपात येशील पण धर्माचा विजय ओ पालनहारी निर्गुणारण्यारी तुम्हारे बिन हमरा कौन नहीं. हमारी उलझन सुलझाओ फटाफट तुम्हारे बिन हमरा कौन नहीं. विश्वास है मला. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं. इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा
विचार केला ज्याच्या नामात एवढं सामर्थ्य आहे त्याच्या भेटीत काय असेल, त्याच्या रूपात एवढा गोडवा आहे त्याच्या सांभाळण्यात काय असेल, काय सांभाळत असेल. मिठी पडली आपोआप तुझं झालो रे, काय सांभाळच देवात तुझ्यासारखं सांभाळणंच नाही विठ्ठल. उच्च नीच काही तिष्ठे धाव भक्ती किती करतोस रे देवा. आणि ही सामर्थ्यता जेव्हा कळाली त्या दिवशी कळाली जर अहम वैश्वानरो भूत्वा परिणाम देहम आश्रित राणा पान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोडा सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. विठ्ठलामध्ये अग्नी जी आहे तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव, तो विश्वेश्वर. पंचमहाभूत मी अनुरेनो मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी. तूही मीही. जाशील कुठे मग काय माझे चित्त तुझे. जेव्हा तुझं अस्तित्व कळलं तेव्हा माझं अस्तित्व कळलं. जेव्हा माझं अस्तित्व कळलं तेव्हा माझी अवस्था तुझं पाहता सामोरी दृष्टी कसं काय शक्य झालं. माझे चित्त तुझे आता कोणी धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. सगळ्यात चंचल असणार म्हण पाहिला पाहिला नन्नाचा माझे हरिले भानवित्त आता कैसी नो हे बरा. मिठी पडली आपोआप तुझे झाले. लोक म्हणले तुम्ही झालं देवाचे पण देवान तुम्हाला काय दिलं. नो हे सारिता काय सांगावं. लोक म्हणतात मला माझ्या मैत्रिणी म्हणायच्या आता नाही पण जेव्हा काळ सुरुवातीचा होता. मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी चालू केलं. आता माझं वयाचं 24वं वर्ष चालू आहे. 18-19 वर्ष झाली मी सेवा करते त्याला. त्यात माझं काहीच नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या माळकरीच होता. माझ्या पूर्वजांनी परमहर्थ केला आणि फळ माझ्या पिढीला मिळालं. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. जे कधीच संपत काय हरकत आहे माळ घालायला. अरे गळ्यात तुळशीची माळ जगण्याचं बळ वाढवत असेल, कपाळाचा चंदन आयुष्य सुगंधित करत असेल, दारातली तुळस सामर्थ्यवंत बनवत असेल आणि विठेवरच्या मालकाचा प्रत्येक दुःखाला सुखात बदलवायची ताकद ठेवत असेल तर स्वाभिमानानं सांगेल मी वारकरी आहे आणि विठेवरच्या मालकाचा दास आहे. काय हरकत आहे मला सांगायला. काय करू नये देवाने. 23-24 वर्षाची लेकरं आम्ही आज फक्त विश्वमाऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. आळंदीच्या त्या ज्ञानोबरांच्या समाधीला मस्तक लावलं. त्या माईनं फक्त तिचं लेकरू झालं तिच्या चरणावर मस्तक ठेवलं म्हणून अख्खा समाज आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. एवढं पुण्य पदरात टाकलं. अजून काय द्यावं आईने सांगा. त्या तुकोबारांना बाप म्हटलं, गाथा हातात घेतला, नाही कळला पण अभंग म्हणाला, न कळप म्हणला तरी कृपा करायची तेवढी नाही. ज्ञानेश्वरी कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरी कळावी एवढी लायकी नाही आपली. आपल्याला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला आपण कळलो आपल्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना कळू द्यायला माझा खूप पितात लावली खूप. फक्त ऊब लागू द्या ज्ञानोबा तुकोबांच्या. आयुष्यात एवढं मिळेल ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण, दयाचा हरिक विठेवरचा मालक तुमचा बाप म्हणून पाठी शोभा टाकेल. काय पाहिजे अजून. माऊली म्हणतात काय सांगावं देवा, किती दिवस ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. अशी गत आमची. कळलं का. हत्ती कशाचा आहे, नेलाय कुठे, धुतल्यावर माघारी येईल का. कारण निर्माण कुठून झालं मीठ. मग पाण्यात गेल्यावर काय झालं, पाणीच झालं. जिथून निर्माण झालं त्याच्यापाशी गेलं की तेच झालं. ज्या दिवशी कळलं देवे दिला
त्या दिवशी कळलं भजना, ज्या दिवशी भजन केलं नो हे सारिता, अगदी आमची अवस्था मिठाच्या हत्तीसारखी. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. अजून काय झालं? किती मोठा मालक असला, किती मोठा पैलवान असला तरी शिष्याला सगळे डाव सांगत, एखादा डाव तरी राखून. किती चांगला शिक्षक असला लेकरांना सगळंच सांगत, थोडं तरी राखून. किती किती मोठा गुरु असला, किती गोड गायनाचार्य असले, शिष्यांना सगळ्या चाली सांगत, त्यांची एखादी राखून. किती मोठे तखावाज वादक असले, शिष्यांना सगळे बोल देणार, एखादं राखून ठेवणार. पण विचार करा, माझा विटेवरचा मालक जर त्याच्याकडे आलेल्याला सर्वस्वी देऊन देवच करत असेल तर किती मोठं मन म्हणावं माझ्या पांडुरंगाचं. तो एकही डाव राखून ठेवत, वेगळंच करू शकत नाहीये कोणी. एवढं दिलं मग काय हरकत आहे, जीव दिला. जर आत्मा आणि परमात्मा एक झाला तर भक्त इसे जाना जे देही, ज्याला याची जाणच नाहीये ना देवा. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरायांच्या वचनावर पायात चाल, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. बिदरचा राजा दर्शनासाठी आला. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं, महाराष्ट्रात नाही. एवढी सुंदर देखणी मुलगी बघितली, एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलायचं. एवढं देखणं रूप बघून राजाने विचारलं, कोणाची रे? वेश्येची. बोलाव. येत नाही. वेश्येची असून एवढा माग धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं दृष्टी न फिरे. एका देवाच्या दारात गेलं की माझे चित्त तुझे, जीव दिला तरी चालेल पण परमार्थ सोडायचा. पळून पळून पळणार कुठं कानोपात्रा? पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, पहिल्यांदा गाभारा ओलांडला, पहिल्यांदा याची देही डोळा जगाचा मालक पाहिला. विटेवरच्या मालकाचं रूप बघितलं. आयुष्यभर समाजाने नीच कुळातली बिन बापाची वेश्येची म्हणून हिणवलं. त्या लेकीला बाप भेटला, अजून सुख काय पडणार पाहिजे. विटेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवलं. विचार केला, अजून 2 मिनिटं थांबले तर ओरडून बाहेर काढतील, ओरबाडून बाहेर खेचतील. नको मला असं आयुष्य जे विटेवरच्या मालकाशिवाय जगलं जाईल. एका क्षणात कानोपात्रेनं पंढरीच्या मालकाच्या चरणावर देह सोडला. याला परमार्थ म्हणायचं. देवाने तरी काही कमी केलं. अनंत ब्राह्मण नावाचा ब्राह्मण त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्रा. गेलात का कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा. आमचा क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतो पण पंढरपूरला जात नाही. आम्हालाच आमची किंमत नाही. लोकांनी काय करायला? अरे गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं, धर्म आपला. आपण आपल्याच धर्माने, आपल्याच परंपरेनं आणि आपल्याच मातीचं वैभव वाढवण्यासाठी जगलं पाहिजे. तर सामर्थ्यवंत आपण आपलंच कौतुक केलं पाहिजे. काय करू या विषयाकडे चला. पंढरपूरला गेलात, रांगीनं दर्शन घेतलं कधी तर रांगीच्या दर्शनामध्ये एक झाडाची फांदी आडवी लागते तुम्हाला. तो वृक्ष म्हणजे कानोपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष, ज्याची फांदी आडवी आहे, ज्याला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहे. नामदेवराय म्हणजे कटेवरीकरण नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे. नामदेवराय म्हणले, आषाढीची वारी आम्ही करायची, पायपीट आम्ही करायची, देह तुझ्या चरणावर आम्ही सोडायचा, आणि या पुरीला तुझ्या आधी का मस्तक लावायचं? कोणही छाटछूट पोरगी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. आणि जीव दिला पण परमार्थ सोडला